नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त अशी कैरीची आंबट गोड रेसिपी करून दाखवणार आहे। विदर्भ स्पेशल कैरीची लुंजी तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी एक कैरी घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर कैरी मी इथे अशा पद्धतीने लांब लांब आकारात कट करून घेणार आहे। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कैरी इथे कट करून घेऊ शकता। तुम्हाला जर इथे कैरीचे साल काढायची असेल तर तुम्ही साल काढून सुद्धा कट करू शकता। इथे मी आता अशाच पद्धतीने सर्व कैरी कट करून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। इथे माझी कैरी कट करून झालेली आहे। इथे आता सर्वात आधी कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। अर्धी पडी मी इथे तेल घेतलेलं आहे। खूप जास्त तेल यासाठी वापरायचं नाही। तेल इथे आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, तेल आपलं इथे छान असं गरम झालेलं आहे। लगेचच त्यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे घालून घ्यायचे आहे। मेथीचे दाणे छान असे गुलाबी रंगावरती होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर चमचाभर मोहरी घालून घेणार आहे। मोहरी छान लागते। त्यानंतर बडीशोप घेतलेली आहे अर्धा चमचा। तुम्ही यामध्ये जिरे सुद्धा घालू शकता। पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे। मोहरी जिरे छान असे फुलले की मगच त्यामध्ये हिंग घालायचा आहे। पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा भरून काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे। खूप जास्त तिखट नाही हे, तुम्ही इथे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तिखट घातल्यावर गॅस अगदी लो करायचा किंवा बंद करायचा। त्यानंतर कट करून घेतलेली कैरी घालून घ्यायची आहे। कैरी इथे आता आपल्याला मसाल्यांसोबत चांगली फ्राय करून घ्यायची आहे। इथे आता मसाल्यांसोबत कैरी मी छान अशी फ्राय करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। तुम्ही ही कैरी अशी सुद्धा खाल्ली तरी छान लागते। यामध्ये मी आता गूळ घालणार आहे। तुम्ही इथे गूळ जो आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कैरी जर खूप जास्त आंबट असेल तर थोडा कमी जास्त होऊ शकते। इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि छान असा कट करून घेतलेला आहे। गूळ घालून आपल्याला छान असा कैरी सोबत मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, गूळ मी इथे कैरी सोबत छान असा मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये मी आता कपभर पाणी घालून घेणार आहे। कपभर पाणी घालून हे आता आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। रंग बघू शकता तुम्ही, मस्त असा रंग आलेला आहे। यावर आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। इथे गॅसच्या अनुसार वेळ कमी जास्त लागू शकते। इथे आपल्याला मध्ये मध्ये ही जी कैरी आहे चेक करायची आहे। मीठ घालून घेऊ। मीठ घालून झाल्यावर मी आता परत हे छान असं शिजवून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, छान अशी कैरी आपली इथे शिजलेली आहे।
मस्त अशी मऊ झालेली आहे। या स्टेजवर इथे मी आता गॅस बंद करणार आहे। इथे आता आपली मस्त अशी विदर्भ स्पेशल कैरीची लोणची बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। जेवणासोबत खूप छान लागते। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।